महादेव. तर तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असेल हा व्लॉग कशाचा आहे. तर हे केदारनाथला जाणार होते आणि यांची तयारी तर पहिल्यापासून चालू होती, पण मी एवढी पाठी लागून लागून सगळी तयारी करून घेतली माहिती आहे तुम्हाला. कारण ठरलं तर होतं यांचं अगोदरच, पण ना ह्यांनी कधी कपडे घेतले होते अजून, ना ह्यांची बाकीची काही शॉपिंग झाली होती. आणि यांना विचारलं ना काय शॉपिंगबद्दल, तर बोलायचे अजून वेळ आहे, राहू दे. आणि हे जे सगळं आहे ना हे मी घेऊन आली आहे बरं का. ते पण पहिला मी वेगळं काय काय घेऊन आली, त्याच्यानंतर परत ते चेंज केलं, परत वेगळं घेऊन आली. तर यांचं म्हणणं असं होतं की मित्र कोणी ना कोणी काय ना काहीतरी घेऊन येतात, आम्ही तेच शेअर करतो. पण मी म्हटलं आता ते 2-3 दिवसांच्या ट्रिपसाठी ठीक आहे, पण आता 10 दिवसांच्या ट्रिपसाठी जाणार आहे तर सगळं आपलं साहित्य असलेलं कसं बरं असतं. तर पहिले मी त्यांना खोबरेल तेल घेऊन आली होती, पण ते जिथे जाणार आहेत तिथे ते गोठणार म्हणून मी परत आल्मंड ड्रॉप्सचं ऑइल घेऊन आली छोटी बॉटल. त्याच्यानंतर फेस वॉश, बॉडी वॉश, कारण साबण तिथे कुठे ठेवणार, सारखं हॉटेल वगैरे चेंज करायला लागणार, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, आणि मॉइश्चरायझर कारण तिकडे थंडी असणार, लिप बाम, ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊन आली. आणि इथे तुम्ही बघू शकता यांनी जे नवीन नवीन कपडे त्यांचे होते ते सगळे त्यांनी काढले होते आणि ते घडी घालायला वगैरे घेतले होते. मी व्हिडिओ काढत होती म्हणून, नाहीतर ह्यांनी मलाच बसवलं असतं. बॅग तर तेच भरतात नेहमी, गावी जायचं असू दे किंवा कुठेही, फक्त घडी घालायला मला बसवतात. तर आज म्हटलं काही नाही, तुमचं तुम्हीच घडी घाला. आणि त्याच्यानंतर मला ओरडत पण होते की एवढं सगळं घेऊन कशाला आली, याची काय गरज आहे, हे ते, पण यूज तर केलं बरोबर. तर ठीक आहे, मग इथे सगळी तयारी चालू होती. हे जॅकेट त्यांनी ऑनलाईनच मागवलं होतं आणि तरी पण जाता जाता ते हँड ग्लोव्ज विसरूनच गेले. तर तरी पण बोलत होते की तिथे काय गरज नाही आहे. पण प्रत्येक कपडे मी तर ह्यांना सांगितलेले सगळे कपडे जास्त घेऊन जा, म्हणजे सॉक्स असू देत किंवा काही असू दे. इथे त्यांनी बॅग वगैरे भरून घेतली होती आणि ही बॅग आमची ना आता खूप छोटी पडते. आणि मग त्याच्यामध्ये मी ह्यांना बोलतच होती की नवीन बॅग घ्यायला हवी होती आपण, पण हे बोलले जाऊ दे आता जे आहे त्याच्यातच ॲडजस्ट करूया, कारण दुसऱ्याच दिवशी ह्यांना निघायचं होतं सकाळी लवकर. मग म्हटलं आता आणि कुठे म्हणजे बॅग वगैरे आणायला जायचं. तर हे दुपारचं आम्ही करत होतो म्हणजे हे पॅकिंग वगैरे. तर इथे तुम्ही बघू शकता त्यांनी बरेच टी शर्ट वगैरे घेतले होते आणि मी सांगते यातले बरेच ते न घालताच वापस आणतील, कारण नेहमीच ते तसे करतात. गावी वगैरे जाताना पण त्यांचं तेच चालू असतं. शूज वगैरे सगळंच घ्यायचं होतं आणि शूजचं एवढा मोठा प्रॉब्लेम होता कारण ते मोठे शूज होते, तर ते कपड्यांच्या बॅगेत घातले तर मग कपडे बसत नव्हते आणि या सॅकमध्ये घातलं तर मग त्यांचं बाकीचं जे सामान आहे ते बसत नव्हतं. आणि फायनली मग इथे सगळं बऱ्यापैकी भरून झाली होती बॅग वगैरे. या काही गोष्टी त्यांनी तिथे यूज करण्यासाठी घेतल्या होत्या आणि बरंच काही काही करत होते. ते टिश्यू, वाईप्स सगळंच घेतलं होतं. इकडे घड्याळ आणि ती जी बॅटरी असते ते सगळं यांनी चार्जिंगला लावलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता त्यांनी बरीच म्हणजे हेडफोन वगैरे, तर त्यांनी बरीच तयारी केली होती आणि हे ना एकदम परफेक्ट आहेत, प्रत्येक गोष्ट ते नीट करतात. आता वेळ होती माझी, तर मला हे सगळं मी हे दुपारी बनवलं होतं. व्हिडिओ पाठीपुढे झालेले आहेत. तर खायलासाठी काय द्यायचा हा एवढा मोठा प्रश्न होता ना. आणि मग काय गावाकडे तर तुम्हाला माहिती आहे भडंग जिंदाबाद, भडंग तर असतो आपण ट्रिपला जाणार म्हणल्यानंतर. तर मग भडंग इथे मी बनवायला घेतला होता दुपारीच. म्हटलं भडंग बनवून जरासा तो थंड पण झाला पाहिजे, मग त्याच्यासाठी मी इथे मस्त फोडणी वगैरे देत होती आणि साधाच भडंग केला होता. यांना मी विचारत होती की तो आंबा भडंग म्हणून एक असतो, त्याचा मसाला असतो वेगळा, तर तो बनवू काय, तर नको बोलले, हे जे म्हणजे साधाच भडंग बनव जसं आपण बनवतो घरी. तर इथे मी भडंग वगैरे बनवायला घेतला. त्याच्यामध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी तडतड होईपर्यंत भाजली, त्याच्यानंतर जिरे टाकले, कढीपत्ता टाकला खूप सारा ताजा. त्याच्यानंतर कढीपत्ता जरासा कुरकुरीत झाल्यानंतर मी इथे लसूण जरासा ठेसून टाकला होता आणि मी लसूण ना सोललाच नव्हता, तर त्याच्यामुळे मी तसाच सालीसकटच टाकला होता, कारण एवढा काय फरक पडत नाही तसं, पण लसूण कोण खात नाही, फक्त त्याचा स्मेल लागावा त्याच्यासाठीच आपण घालतो लसूण. तर इथे शेंगदाणे वगैरे पण टाकले. शेंगदाणे पण मी कमीच टाकले होते कारण माझ्याकडे जास्त शेंगदाणे नव्हते. तर जेवढं होतं त्याच साहित्यात मी सगळं बनवलं होतं. आणि चिरमुरे तर अगोदरच आणले होते आणि चांगले होते, स्वच्छ होते, क्लीन करायची पण काही गरज नाही भासली मला चिरमुरे. तरी पण मी म्हणजे चाळणीने चाळून वगैरे घेतले आणि मग त्याच्यानंतर सगळे मसाले घातले. ह्याच्यामध्ये मी
धने पावडर, हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर हे सगळं घातलं होतं. तर हे थोडंसं मसाले परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये चिरमुरे वगैरे मिक्स केले आम्ही, थोडे थोडे करून मिक्स केले आणि नंतर हलवलं खालून व्यवस्थित असं. आणि त्याच्यानंतर म्हणजे इथे हलवता येत नव्हतं म्हणून थोडं खाली घेऊन वगैरे देखील आम्ही व्यवस्थित ते मिक्स वगैरे करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता हे जर असं हवेशीर ठेवायला लागतं, कारण मग गरम गरम तर आपण पिशवीमध्ये हे भरू नाही शकत. आणि हा भडंग असला ना सोबत तर बरं पडतं, कारण आता आपण जिकडे जाणार आहे तिकडे जेवायची वगैरे सोय कशी असेल, आणि आता एवढ्या दिवसांचा प्रवास आहे तर कधी म्हणजे हॉटेलला वगैरे जायला वेळ झाला कधी, तर मग ते बरं पडतं भडंग असल्यावर. तर यांना मग म्हणजे थोडं गरम पण होत होतं, तर बोलले की कॉफी कर. मग म्हटलं गरम कॉफी देण्यापेक्षा थंड कॉफी देऊया, तर थंडच दिली मी यांना कॉफी वगैरे घेतल्यानंतर काय यांच्या मनात आलं, मला बोलायला लागले की कुर्ता घ्यायचा राहिला, केदारनाथला गेल्यानंतर मला कुर्ता घालायचा आहे. पण जो की त्यांनी घातलाच नाही, कारण हा व्हिडिओ मी नंतर बनवतीये. यांचं दर्शन वगैरे झालं होतं या टायमिंगला आणि मला वेळ झाला हा व्हिडिओ बनवायला. तर इथे जाऊन मग कुर्ता घ्यायला गेलेले आणि त्यांना बरीच गोष्टी पसंत पडल्या, कारण तुम्हाला तर माहिती आहे ते दुकानदार जिथे आपण शॉपमध्ये जाऊ तर ते काय आपल्याला लगेच सोडत नाहीत ना तेवढ्यावरती. तर त्या कुर्त्याची प्राइस कमी करतो आणि आमच्याकडे ऑफर पण आहे, तर तुम्ही ते पण घ्या असं म्हणून त्यांनी ह्यांना झोलमध्ये घेतलं आणि हे झोलमध्ये सापडले. तर मग खाली आल्यानंतर शॉपिंग वगैरे करून मग बसलो होतो दोघं जण. म्हटलं आता तुम्ही एवढ्या दिवसासाठी चाललात तर माझ्यासोबत बसा थोडा वेळ. पण ह्यांचे फोन वगैरे चालूच होते आणि वरती आल्यानंतर सगळं घालून वगैरे बघत होते कपडे वगैरे, आणि एवढे खुश होते ना, कारण खूप दिवसाची म्हणजे वाट खूप दिवस बघत होते. हे 2 वेळा त्यांची ट्रिप कॅन्सल झाली होती आणि आता फायनली म्हणजे ट्रिपला ते चालले होते आणि एवढी एक्साइटमेंट वगैरे सगळंच होतं. तर मला पण खूप म्हणजे माझी पण इच्छा आहे की जायची, पण जाणं तर काय होत नाहीये. बघू, लहान मुलं वगैरे असल्यामुळे शक्य नाही होत. तर इथे तुम्ही बघू शकताय माझा एवढा पसारा आहे, पण तिकडे इग्नोर करा प्लीज, कारण सगळ्यांच्याच घरी पसारा असतो. आणि नेमकं ना मी व्हिडिओ काढताना हा डोर आमचा ओपन असतो आणि तो नंतर व्हिडिओ काढल्यानंतर आमच्या लक्षात येतं की ते बंदच करायचं राहिलं. तर मग परत काय, आता नवीन कपडे घेऊन आलं म्हटल्यानंतर जुने कपडे त्यातले थोडे त्यांनी काढले आणि नवीन काय त्यांना आवडले त्यातले 1-2 टी-शर्ट वगैरे त्यांनी घेतले होते. तर अशा प्रकारे सगळी बॅग वगैरे फायनली बनून म्हणजे भरून वगैरे झाली होती त्यांची. आणि ही पॅन्ट त्यांनी एक नवीन घेतली होती, छान होती, त्यांना व्यवस्थित बसत वगैरे होती. बाकीचे सगळे म्हणजे जाताना घालायचे कपडे वगैरे त्यांनी वरती काढून ठेवले होते. त्याच्यानंतर मी ठरवलं होतं रात्री छान पोटभर यांना जेवण घालायचं, कारण दुसऱ्या दिवशीपासून आता हे बाहेर असणार तर त्यांना मिळणार नाही काय व्यवस्थित खायला. पण यांची इच्छा झाली होती की मला मिसळच खायचे. मग म्हटलं आता अचानक कशी मिसळ घरी बनवू, मग म्हटले चला बाहेर खायला जाऊया. तर त्यांची इच्छा म्हणून मग आम्ही मिसळ खायला बाहेर गेलो. छान मिसळ वगैरे खाऊन घरी आल्यानंतर बाकीची सगळी कामं वगैरे आवरून घेतली मी आणि मग धपाटे करायला घेतले होते. हे धपाटे यांना खूप खूप आवडतात, खूप फेवरेट आहेत त्यांचे. वरचेवर हे सांगत असतात मला करायला, पण मी कंटाळा करते. पण आता म्हटलं ट्रिपला चाललेत आणि एवढ्या आवर्जून एवढं बोलतायत की मला धपाटे दे म्हणून, आधीच त्यांनी सांगितलं होतं की मला धपाटे दे. तर मग धपाटे मी इथे करायला घेतले होते. पहिला धपाटा तर माझा फुगला नाही आणि मग नंतर फुगला तो पलटी मारल्यानंतर, कारण धपाटे हे ना फुगले तर मस्त होतात आणि जर ते असेच राहिले तर कडक कडक वाटतात म्हणून. तर हे धपाट्यांचं कसं आहे माहिती आहे, ते करून आपण ठेवू नाही शकत. ते पटकन असे वड्यांच्या सारखे, जसे आपले कोंबडी वडे वगैरे करतात ना लोक, तर तसे वडे वगैरे करतो तसंच ते करून लगेच तेलामध्ये सोडायचे असतं. मग 2 माणसं असतील ना तर ते पटापट होतं. मग ह्यांचं बाकीचं काय काय त्यांचं चालू होतं, तर तोवरपर्यंत म्हटलं मी करून घेते आणि मग नंतर यांनी मला जॉईन केलं. ह्यांनी मला खूप मदत पण केली भडंग करण्यापासून ते म्हणजे थोडक्यात प्रत्येक गोष्टीत ते करतातच मदत. म्हणजे मी जरी मागो मदत किंवा नाही मागो पण ते करतातच. तर आणि ते आईंना पण करायचे मदत, त्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच सवय आहे ह्या सगळ्या. धपाटे मी रात्री वेळाने मुद्दामच करायला घेतले, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी हे ट्रिपला जाणार होते. तोवरपर्यंत म्हटलं छान ते थंड पण होतील आणि हे थंड झाल्यानंतर जवळजवळ आठवडाभर तरी टिकतातच धपाटे. पण एवढे दिवस ते राहणार नाहीत याची गॅरंटी आम्हाला होतीच. ते लगेचच संपणार होते, कारण ते खायला खूप टेस्टी लागतात. भडंग तरी जास्त दिवस टिकतो.
झालं. मग नंतर झोपलं वगैरे रात्री. सकाळी लवकर उठून मी अगोदर सँडविच करायला घेतले, कारण मागच्या ट्रिपला पण हे गेले होते तेव्हा मी सँडविच माझ्या मनानेच करून दिले होते. ह्यांना म्हटलं देते करून. मग म्हटलं आता एकट्यापुरते करण्यापेक्षा प्रत्येकाला ॲटलिस्ट एक एक येईल असे तरी बनवून देते. तर सगळ्या आमच्या ग्रुपला आवडले होते सँडविचेस. तर ह्यावेळेस त्यांनी स्वतःच सांगितलेलं की वहिनींना सांग सँडविच करून दे म्हणून. तर मग म्हटलं ठीक आहे चला, सगळ्यांचीच इच्छा आहे आणि मला पण खूप आवडतं. असं कोणी मला सांगितलं ना की तुमच्या हातचं हे आवडतं आणि आम्हाला द्या, तर मी खरंच देते करून. आणि मग मी ते सकाळी लवकर उठून सँडविचेस वगैरे त्याची तयारी करून ठेवली होती. हे तर अजून उठले नव्हते, नंतर हे उठले. त्याच्यानंतर मग हे सगळं सँडविच वगैरे बनवून वगैरे मी ते असं ठेवत होती, कारण ते पण थंड झाले पाहिजेत. नंतर मला ते पॅक करायचे होते कंटेनरमध्ये. आता हे सँडविच ते लोक नाश्त्यासाठी खाणार होते, त्यामुळे मग हे सकाळीच बनवलं होतं मी लवकर उठून आणि ते थंड करत ठेवले होते. आणि मेन प्रॉब्लेम माझा हा होता की मी देऊ कशातून. तर आम्ही मग ॲल्युमिनियमचे कंटेनर ऑनलाईनच मागवले होते आणि त्या कंटेनरमध्ये मला ते सगळं भरायचं होतं. इथे पुऱ्या वगैरे पण छान थंड वगैरे झाल्या होत्या. मग पुऱ्या आणि म्हणजे धपाटे, फुग्याची धपाटे असं बोलतात आमच्याकडे ह्याला. तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर मग ह्याच्यावरती लिहून घेतलं, कारण कंटेनर सेमच दिसत होते आणि धपाट्याचे 2च होते, कारण हे बोली जास्त देऊ नको. आणि मग सँडविच आणि धपाटे असे कंटेनर माझे झाले रेडी होते. इथे ड्रायफ्रूट्स पण होते, त्यांच्या ऑफिसमधूनच त्यांच्या सरांनी वगैरे दिले होते. आणि ही खाऊची त्यांनी वेगळी पिशवी बनवली होती, त्याच्यामध्ये ते सगळं ठेवत होते त्यांना जसं हवं तसं. मी आपलं कंटेनर वगैरे भरून त्याच्यावर लिहून वगैरे सगळं नीट बाकीचं काम करून दिलं होतं त्यांना. मग ह्यांनी नाश्ता वगैरे पण ह्यांना करायचा होता, तर ह्यांच्यासोबतच मी पण नाश्ता वगैरे करून दिला. आणि नंतर मग ह्यांची जायची वेळ झाली फायनली. तर मला तर इतकं म्हणजे असं वाटत होतं की आता एवढे दिवस हे जाणार आहेत, बापरे, एवढं म्हणजे. आणि छान पण वाटत होतं की केदारनाथला चाललेत वगैरे. मग ह्यांनी दर्शन वगैरे घेतलं, पाया वगैरे पडले. त्याच्यानंतर मी पण यांच्या पाया वगैरे पडली. आणि मला आठवत नाही आता, म्हणजे पूजा वगैरे असेल किंवा संकष्टी असं आरती वगैरे केल्यानंतर मी पडते यांच्या पाया, पण असं कधी नाही पडायला असं होत. तर मस्त यांना दही साखर वगैरे दिलं. म्हटलं प्रवास वगैरे चांगला होऊ दे. आणि त्यांना सांगितलं पण काळजी घ्या स्वतःची, कारण तिकडचं वातावरण इतकं थंड वगैरे असतं. आणि मग आल्यानंतर तर त्यांची तब्येत माहितीच आहे मला, बिघडणार तर आहेच, कारण एवढं वेगळ्या वातावरणातनं परत इकडे आल्यानंतर आणि एवढ्या दिवसांचा प्रवास आणि सगळंच आहेच. प्रवासामुळे आपण आजारी हे पडतोच. तर त्याच्यानंतर ह्यांची ट्रेन कल्याणवरून होती. तर हे आणि भाऊजी जे की ह्यांचे फ्रेंड आहेत बाजूच्याच बिल्डिंगचे, तर ते दोघं जण ओला करून कल्याणला गेले होते आणि तिकडून त्यांची ट्रेन होती. सगळे त्यांचे मित्र वगैरे आले होते. थोडेफार नंतर चढणार होते ह्यांच्या नंतर देखील. इथे हा ह्यांचा ग्रुप आहे, म्हणजे बाजूला आहे. तर हे सगळेजण आता ट्रेनमध्ये चढतील आणि मग ह्यांचा प्रवास चालू होईल. त्याच्यानंतर बिल्डिंगमधून जाताना माझ्या लक्षातच नाही आलं, कारण मी अशी म्हणजे त्यांना बाय करायच्या नादात विसरूनच गेली व्हिडिओ वगैरे काढायला ओलामध्ये बसताना वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग इथे बघा ते त्यांची हे होता, म्हणजे त्यांचा डब्बा होता, तिथे हे सगळे भाऊजी वगैरे होते. हे सगळेजण मस्त प्रवासाला निघालेत आणि महादेव करू दे त्यांचा सगळा प्रवास नीट होऊ दे, व्यवस्थित होऊ दे, एवढीच प्रार्थना. आणि खरंच झालाय प्रवास त्यांचा चांगला वगैरे, दर्शन वगैरे झालेलं आहे आता. तर चला, तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि हर हर महादेव.